हरि ओम. अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. दत्तगुरूंनी गिरनारलाच का निवडले? न सांगितलेला इतिहास आणि गुप्त गोष्टी. श्री क्षेत्र गिरनार जुनागड गुजरात हा दत्त संप्रदायाचे सर्वोच्च शिखर आणि मुख्यालय मानले जाते. श्री दत्तगुरूंनी अनेक वर्षाचे या पर्वतावर तपश्चर्या केली. पण एवढ्या मोठ्या विश्वात गिरनारच का निवड केली? यामागचे भौगोलिक आध्यात्मिक रहस्य दडलेले आहे. शास्त्रानुसार गिरनार हा पर्वत हिमालयापेक्षाही जुना आहे. दत्तगुरूंना अशा एका स्थानाची गरज होती, ज्यांची ऊर्जा शाश्वत आहे. हिमालयात सतत बदल होतात, पण गिरनार हा अचल आणि अतिप्राचीन असल्याने येथील आध्यात्मिक स्पंदने प्रखर आणि स्थिर आहेत. गिरनार हा मुळात एक ज्वालामुखी आहे. तुम्ही जर लक्ष देऊन पर्वताकडे पाहिले तर तो बसलेल्या सिंहासारखा दिसतो. सिंह हे शौर्याचे प्रतीक आहे. म्हणून त्यांनी आपल्या तपश्चर्येसाठी या सिंहस्थ भूमीची तपश्चर्यासाठी निवड केली. दत्तगुरूंना केवळ गर्दी नको होती, तर त्यांना शुद्ध भक्त हवे होते. 10,000 पायऱ्याची चढण ही केवळ शारीरिक कसरत नसून ती अहंकाराची आणि धैर्याची परीक्षा आहे. जो ही परीक्षा पार करतो, तोच त्याच्या चरणापर्यंत पोहोचू शकतो. गिरनार हे असे स्थान आहे की जिथं शैव, वैष्णव, शक्ती आणि जैन पंथाचा संगम होतो. आणि गुरु गोरक्षनाथाचे मुख्य स्थान आहे. दत्तगुरूंनी सर्व संप्रदायांना एकाच सूत्राने बांधण्यासाठी एक कॉमन पॉइंट निवडला होता. इतक्या उंचावर पाण्याचा नैसर्गिक स्रोत मिळवणे कठीण असते. दत्तगुरूंनी तिथे कमंडलू प्रगट केले. त्या कमंडलूतील पाणी कधीच आटत नाही. पंचमहाभूतावर विजय मिळवण्याचे सिद्ध करण्यासाठी त्यांनी हे शिखर निवडले. गिरनारचे शिखर ढगाच्या वर असते. तिथे गेल्यावर माणसाला आकाशाच्या विशालतेची जाणीव होते. गिरनार हे स्थान काळ आणि वेळेच्या पलीकडे मानले गेले आहे. असे मानतात की गिरनारवर केलेली एक दिवसाची साधना इतर ठिकाणच्या एक वर्षाच्या साधनेच्या बरोबरीची असते. कमी वेळात जास्त प्रगती व्हावी हा भक्ताच्या मागील स्वामींचा हेतू होता. असे मानले जाते की आजही अश्वत्थामा इतर चिरंजीवी सिद्ध पुरुष गिरनारच्या दऱ्यामध्ये दत्तगुरूच्या दर्शनाला येतात. या सिद्ध पुरुषांचा सहवासा भूमीला मिळावा यासाठी दत्तगुरूंनी गिरनार निवडले. गिरनारचे जंगल हे गिरीच्या जंगलाचा भाग आहे. दत्तगुरू हे अवधूत हे आहे स्थान ऊर्जेचे पूर्ण वर्तुळ तयार करते. दत्तगुरूंनी या संस्थानाची निवड केली कारण येथील काळाचा स्वामी काळभैरव आणि शक्ती अंबा यांचा पहारा आहे. दत्तगुरूंनी हे स्थान निवडले कारण जिथे रक्षण आणि पोषण दोन्ही आहे, तिथेच गुरुतत्व निर्भयपणे कार्य करू शकते. हे आध्यात्मिक उच्च न्यायालय आहे. दत्तगुरूंनी हे स्थान निवडले ते त्यांना दाखवून द्यायचे होते की बुद्धी पलीकडील आहे. चमत्काराच्या माध्यमातून भक्ताची श्रद्धाची रूढ करण्यासाठी ही भूमी सर्वोत्तम आहे. गिरनार पर्वत नसून साक्षात दत्तगुरूंचा वास आहे. हरिओम. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.